श्रावण महिना सुरू झाला ना की सणावारांची लगबग सुद्धा सुरूच होते. देवांचे कार्यक्रम असतील किंवा सुवासिनींचे कार्यक्रम असतील तर सहसा सगळे श्रावणातच करतात. आता गावाकडे ना रोज कोणाच्या ना कोणाच्या घरी काही ना काही कार्यक्रम हा असतो. त्यामुळे श्रावण महिना कधी येतो आणि कधी जातो हे सुद्धा समजत नाही. तर आज ना आमच्या चुलत सासूबाईंच्या घरी सुवासिनींचं जेवण होतं. तर त्यासाठीच त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. म्हणून माझी इकडे सगळी कामं पटापट आवरायचं सुरू होतं. आता त्यांनी ना दुपारी मला बोलवलं होतं, पण दुपारी काही मला जाताच आलं नाही, कारण समर्थ झोपला आणि तो काय 1-2 तास तर काही उठत नाही एकदा झोपल्यावरती. त्यामुळे मग आत्तीच गेली होती तिकडे करू लागायला. आता गावाकडे ही पद्धत छान असते, ती म्हणजे कोणताही कार्यक्रम असला तर सगळ्या आजूबाजूंच्या बायका असतात त्या करू लागण्यासाठी मदतीसाठी येतात. त्यामुळे किती मोठा कार्यक्रम असला, किती मोठा त्याचा स्वयंपाक बनवायचा असला तरी सगळं अगदी पटकन उरकून जातं. नंतर समर्थ उठल्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघं तयार होऊन गेलो. आता जेवण वगैरे तर संध्याकाळीच वाढायचे होते सुवासिनी. तर गेलो, देवाला नारळ फोडला, नमस्कार केला आणि इकडे बघा इतका सगळा स्वयंपाक यांनी दुपारी बनवला होता. एवढ्या सगळ्या पोळ्या, कटायची आमटी, भात, गुळवणी, भजी, कुरवडे वगैरे इतकं सगळं केलं होतं. तर सगळ्या मदतीसाठी होते त्यामुळे पटकन सगळं उरकलं पण होतं. त्यानंतर इकडे सुवासिनींना जेवायला वाढलं आणि माईंनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि जेवण सुरू करण्याआधी ना हे असं जोगवा मागतात, म्हणजे सगळ्यांच्या ताटातला एक एक घास घ्यायचा आणि तो नंतर ह्यांनीच खायचा असतो. तर आता सकाळी तर दुपारी तर काय मदतीला मला यायचं झालं नाही, म्हणून मग म्हटलं चला तर जेवाय वगैरे तर वाढायला मदत करूया. मग सगळ्यांना इकडे हवं नको काय ते बघितलं, सुवासिनींना जेवाय वाढलं. सगळ्यांची जेवणं झाली. नंतर माईंनी सगळ्यांची ओटी भरून घेतली आणि सगळ्यांचं झाल्यानंतर मग आम्ही सुद्धा जेवायला बसलो. आता हे असं भरलेलं ताट ना फक्त ह्या सुवासिनींच्या कार्यक्रमालाच बघायला मिळतं. तर चला मस्त जेवण केलं. तर असा होता माझा कालचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत